नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. त्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर खूप पाऊस पडतोय आमच्या कोकणामध्ये. म्हणजे कोकणामध्ये काय सगळीकडेच पडतोय, पण आमच्याकडे तर भयानक पडतोय. म्हणजे चालूच आहे, जरा पण थांबत नाही आहे पाऊस आणि कुठे जाता येत नाही. आणि आज मी व्हिडिओ पण खूप लेट बनवते कारण की बाहेर होती, त्याच्यामुळे मी आत्ताच आली. तर म्हटलं चला करूया. आणि आत्ता फक्त ना 6 वाजलेत आणि खूप काळोख झालं. म्हणजे एवढा कधी काळोख होत नाही, पण आत्ता भयानक काळोख झालेला आहे. आणि आल्यावर बघते तर काय, तर आमच्या शेजारची जी बाग आहे ती पाण्याने पूर्ण भरलेली आहे आणि खूप पाणी साचलं आहे आणि कुठे पाणी जिरायचं पण चान्स अजिबात नाही आहे. तर चला आज तुम्हाला दाखवते की बागा ज्या काय असते ते कसं भरतात. शेतं पण भरलेली आहे, शेतं पण तुम्हाला दाखवली. आज बाग दाखवते कशी भरलेली आहे, पूर्ण भरली आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका. तर चला दाखवते. तर ही बघा, ही आमच्या शेजारच्या काकी आहे, त्यांची ही बाग आहे आणि त्याच्यामध्ये नारळ आणि पोपळी म्हणजे सुपारी वगैरे सगळं लावलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती पाणी भरलं आहे. आणि मी परवा जो काही त्यांचं शेत आहे ते पण दाखवलं, त्या साईडला शेत आहे. आणि हे बघा, इथून पण मी परवा गेली होती तर तुम्ही तेव्हा पाणी एवढं नव्हतं, पण आत्ता बघा किती पाणी आहे. हे आता जरा पाऊस कमी झाला आहे म्हणून, पण हे कंटिन्यू जर पाऊस पडला तर खूप पाणी भरतं. आणि त्यांच्या बागेतमध्ये तुम्ही बघू शकता की किती पाणी भरलेलं आहे आणि कुठेही जायला चान्स पण नाही आहे. आणि पाणी मेन म्हणजे ना आतमध्ये मुरत पण नाही मग जमिनीमध्ये, कारण की आता उपलट वगैरे सगळीकडे झाल्या, त्याच्यामुळे पाणी जिरण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आणि दरवर्षी पाणी भरतं. तर आता मी आली तर बघते तर हे सगळं पाणी भरलेलं. आणि हे जोपर्यंत पाऊस थांबत नाही ना तोपर्यंत हे जिरणार नाही. जर पाऊस कंटिन्यू चालू राहिला ना तर मग हे तसंच राहणार. आणि काय होतं मग, छोटी मोठी झाडं जी काही असतात ती सगळी कुसून जातात. झाडांची जी काही मुळं असतात, सतत पाणी मुदामध्ये राहिल्यामुळे ना सगळी पाण्याची जी काही खोड असतात ना किंवा मुळं असतात ती सगळी कुसून जातात. तर बघू शकता तुम्ही, शेताच्या भागाला कसं आहे माहिती आहे का, शेताच्या ह्याच्यामध्ये पाणी खूप साठलं जातं. तर ही शेताजवळच बाग लावलेली आहे आणि मोठी आहेत झाडं, छोटी नाही आहेत. बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये माड आहेत, पोपळी आहे, जास्त करून पोपळी बघायला मिळतील आणि माड आहेत. तर हे दरवर्षी असं पाणी यांना पूर्ण भरलेलं जातं, तुम्ही बघू शकता. आणि आता पण इकडे जी आमची जायची जी वाट आहे ना तिथे पण खूप सारं पाणी आहे. सो आता ना तुम्हाला सगळीकडे असं भरलेलं बघायला मिळेल. तुम्हाला माहिती आहे की चिपळूणमध्ये पण जरा पाऊस जास्ती पडला की खूप पाऊस म्हणजे पाणी भरतं, तर तिकडे पण खूप पाणी भरलेलं आहे. आणि आपल्या बागेमध्ये एवढं नाही भरलं आहे, कमी आहे, पण आमच्या शेजारच्या ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप पाणी भरलेलं आहे बघा. सो भयानक पाणी आहे. आणि आता जरा बारीक पाऊस आहे त्याच्यामुळे एवढं नाही, पण सकाळपासून पडतो आहे. म्हणजे जो थांबतो ना तो परत मग आल्यावरती एवढा पडतो ना, जोरात पाऊस पडतो. आणि आता सगळे म्हणतात की बाबा आता पडतो आहे म्हणजे गणपतीत पडणार नाही, पण आता काय सांगू शकत नाही. पण गणपतीत पण पाऊस खूप असतो, त्याशिवाय कसं गणपती पण वाटत नाहीत आलेले. कारण कसं असतं माहिती आहे का, पाऊस जास्त असल्यामुळे ना कुठे फिरता नाही येत, मेन गोष्ट ती असते. कुठे जाता नाही येत किंवा काही करता नाही येत, कारण की पूर्ण भिजवून टाकतो पाऊस. तर अशा पद्धतीने बघा, आता पाऊस म्हणजे ह्यावेळेस ना कोकणात लवकर पाऊस चालू झाला आहे, पण एवढा पडतोय ना, खूप म्हणजे खूप पडतोय. आता जे नक्षत्र चालू आहे ना त्याच्यामध्ये तर खूप भयानक पडतोय पाऊस. तर हे बघा किती पाणी येते बघा, हे पाणी सगळं असं वाहून येतं आहे. आणि आता हे असं सगळं तिथपर्यंत आहे बघा, कुठपर्यंत गेलं आहे. तर अशा पद्धतीने ना कोकणामध्ये सगळं पाणी भरतं. जी काही बागा असतील, शेतं असतील, तर शेतामध्ये पण भयानक पाणी आहे. आणि हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी जाऊ शकत नाही का, तर ना सगळी माती बुळबुळीत झालेली असणार, सतत पाणी राहिल्यामुळे ना शेवाळ वाटते आणि पाय पण सरकतो. कसं असतं, माती आता मऊ आहे पण त्याच्यावरती ना शेवाळ पकडली जाते आणि पटकन पकडते, कारण की पाण्याचा भाग आहे, पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे शेवाळ पटकन पकडते. तर त्याच्यामध्ये जर मी आता गेली तर पाय वगैरे सटकायचे चान्सेस जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी लांबूनच दाखवते. सो बघू शकता तुम्ही कुठपर्यंत गेलं आहे बघा, पाणी एकदम टोकापर्यंत गेलं आहे. हा इथून एवढं तुम्ही बघितलं ना तर पूर्ण शेतात पण पाणी गेलेलं आहे. सो अशा पद्धतीने सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आणि खूप मुसळधार पाऊस आहे. आता मी उभी आहे तिथे, पाऊस म्हणजे आता थांबला आहे, पण जेवढा थांबतो ना तेवढा दुपटीने येतो. तर त्या तिकडे पलीकडे पण आहे, तुम्हाला बघायला मिळेल, तिथे पण पाणी साचलेलं आहे बागेमध्ये. सो ज्या काही पाणतळी ठिकाणी आहे, जिथे शेताची सारखी जमीन आहे, त्या ठिकाणी जी झाडं लावली आहे ना तिथे पाणी साचतंच. आता तुम्हाला आपली बाग दाखवते. तर इथे एवढं पाणी नाही साचलं, का हिला भराव वगैरे केलेला आहे मातीचा आणि बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये माती वगैरे आहे, त्याच्यामुळे कसं आहे पाणी साचायचे जास्त चान्सेस नाही आणि चिखल पण नाही आणि शेवाळ पण बादली नाही. तुम्ही बघू शकता अजिबात शेवाळ वगैरे काही बादलेली नाही आहे. सो चांगला भराव वगैरे करावं लागतं आणि कशी सुकवट्याची जमीन आहे, त्याच्यामुळे पाणी जास्त साचत नाही. साचलं तरी एवढं साचत नाही. आता इथे बघू शकता एवढं पाणी साचलं पण कमी येते. पण जिथे एकदम माती असेल, एकदम मातीचा भाग, आता शेतं म्हणजे माती आलीच. तर हे बघा, आता ही शेतालाच लागून आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी भयंकर साचलेलं आहे. आणि दरवर्षी आमच्या कोकणामध्ये
खूप पाणी म्हणजे सगळीकडेच भरतं, शेतं वगैरे कधी कधी तर पूर्ण बुडून जातात. फक्त भाताची ना जे काही टोकं असतात ना ती दिसतात, नाही तर पूर्ण भरून जातात. तुम्ही बघू शकता पाणी बुधापर्यंत आहे बघा, कितपर्यंत आलं आहे. जर असंच रात्रीपर्यंत पडत राहिला ना तर पूर्ण भरून जाईल. सो बघू शकता तुम्ही. आणि हे पाऊस आहे ना, पाऊस पाहिजे कारण की अजून आपली जी शेती आहे ती पसवायची वगैरे बाकी आहे. पण एवढा पण नको आहे कारण की जी हळवी भात आहेत ना त्यांच्यावरती इफेक्ट पडेल. कारण की हळवी भातं कशी पोटरीत आलेली असतात. कारण पोटरीत म्हणजे काय, जो मुदाच्या वरचा भाग असतो तो म्हणजे काडी जी असते ना त्याच्यामध्ये भात आलेलं असतं. आणि नंतर मग ते येतं वरती आणि नंतर मग आकडी वळतं. ती जी फुलं येतात ना ती फुलं गळून गेली की संपला विषय. कारण की जर खूप पाऊस पडल्यामुळे ती फुलं गळून गेली की आतमध्ये भात तयार नाही होत. म्हणजे जे दूध असतं, पहिले दूध येतं, फुलं येतात, फुलानंतर आतमध्ये दूध तयार होतं आणि दुधाचं भात तयार होतं. तर ते जे दूध आहे ना ते होण्यासाठी जी फुलं येतात ना ती मेन असतात. तर ती गळून गेली तर काहीच उपयोग नाही. नंतर मग आमच्याकडे ते त्याला भाताला मग काय म्हणतात तर पोचकाट वगैरे भात म्हणतात किंवा पोंजा भात वगैरे म्हणतात अशा पद्धतीने. आणि नंतर मग तो नंतर कापताना पण ते तसंच दिसतं एकदम सुकल्यासारखं. लोंबी जे असतात ते एकदम सुकल्यासारखे असतात, त्याच्यामुळे भात आतमध्ये तयार होत नाही. त्याचं कारण हेच असतं की पाऊस अति झाला की ती फुलं सगळी गळून गेली की मग भात तयार होत नाही आतमध्ये. तर ह्याचं कसं आहे माहिती आहे का, पाऊस हवा आहे पण आणि नको आहे पण, म्हणजे जास्ती पण नको आहे आणि खूप कमी पण नको आहे असं पण आहे. कारण की जी हळवी भात आहेत त्यांच्यासाठी खूप कमी पाऊस हवा आहे आणि जी खूप नंतरची भात आहेत, महान भात आहेत, त्यांना आता पाऊस गरजेचा आहे. कारण की अजून वाढ वगैरे चांगली झाली नाही भातांची. सो अशा पद्धतीने बघा मस्तपैकी पाणी भरलेलं आहे. हे बघायला तेवढं छान वाटतं ना तेवढं त्यांच्यासाठी हानिकारक आहे झाडांसाठी. कारण की मग आतमध्ये खूप सगळं कुसून वगैरे जातात मुळं वगैरे. आणि छोटी छोटी झाडं आहेत ना ती पण आता ही कुसून जाणार ही तर, कारण की सतत पाण्यात आहेत त्याच्यामुळे. तरी असं दरवर्षी पावसामध्ये ना पाणी भरतं. बघा किती भरले आणि इकडे पण भरले बघा किती. ह्याच्यापेक्षा पण दुपटीने भरतं कारण की आता पाऊस कमी आहे म्हणून, आता कमी झाला आहे म्हणून. पण खूप आता रात्री झाल्यावर तर खूपच पडेल. सो अशा पद्धतीने खूप सारं असं पाणी भरलेलं आहे. आल्या आल्या बघते तर काय सगळीकडेच पाणी भरलेलं आहे. सो ते जे हे झाड दिसते बघा तुम्हाला, अळूचं झाड, तिथे पण खूप सारं पाणी आहे. खूप म्हणजे खूप आहे. सो अशा पद्धतीने आमच्या कोकणामध्ये भयानक पाऊस पडतो आहे आणि तुमच्याकडे पण पडतच असेल. नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांनी काळजी घ्या कारण की पाऊस आहे, बाहेर पडू नका. तर आता चला इथे थांबतो. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.